याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। आजचा हा दिवस सर्व यात्रिकी आणि भाविकांसाठी खूप मौल्यवान आहे। ज्याप्रमाणे चातकाला पाण्याच्या थेंबाची, वाळवंटात तहानलेल्यांना पाण्याची ओढ लागलेली असते, त्याचप्रमाणे पदयात्रेतील सर्व यात्रिकी आणि भाविकांना पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दर्शनाची ओढ लागली आहे। आज ही वसुंधरा पदयात्रा आणि सर्व यात्रिकी श्री क्षेत्र नाणीजधाम या ठिकाणी पोहोचणार आणि पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन घेणार। हा आनंद त्यांच्या मनात ओथंबून भरलेला आहे। हाच आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावर दिसत आहे। जय सियाराम। मी अनुष्का पाटील तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते तेलंगणा यात्रेमध्ये। तुम्ही पाहत आहात वसुंधरा पदयात्रा 2025 जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या तेलंगणा उपपीठावरून 27 सप्टेंबर 2025 रोजी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य मार्गदर्शन आणि संकल्पनेतून। आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार बुधवार आणि आज आहे यात्रेचा 25वा दिवस। तर चला पाहूया आजच्या या दिवसाचे मंगलमय सत्र। ಇಂದು ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಯಾತ್ರಿಕರಿಗೆ ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾದ ದಿನ। ಮರುಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಯರಿದ ವ್ಯಕ್ತಿಯು ಚಾತಕನಲ್ಲಿ ಮಳೆ ಹಾನಿಗಳಿಗಾಗಿ ಹಂಬಲಿಸುವಂತೆ ಈ ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಭಗವಾನ್ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಹಂಬಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಇಂದು ಈ ಯಾತ್ರೆ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ನಾಣೀಜಧಾಮವನ್ನು ತಲುಪಲಿದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ದರ್ಶನ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಈ ಸಂತೋಷವು ಅವರ ಕಣ್ಣುಗಳು ಮತ್ತು ಮುಖಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೋಚರಿಸುತ್ತದೆ। ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್। ನಾನು ಅನುಷ್ಕಾ ಪಾಟೀಲ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ತೆಲಂಗಾಣ ಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೀನಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು। ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪನೆಯಡಿಯಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2025 ರಂದು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ವಸುಂಧರಾ ಪದಯಾತ್ರೆ 2025 ಅನ್ನು ನೀವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ। ಇಂದು ಬುಧವಾರ ಅಕ್ಟೋಬರ್ 21 ಮತ್ತು ಇಂದು ಯಾತ್ರೆಯ 25ನೇ ದಿನ। ಇಂದಿನ ಈ आकर्षक ಮೊದಲು अधिवेशनವನ್ನು ನೋಡೋಣ। यात्रेप्रमाणेच आजचा दिवसही अतिशय उल्हासित झालेला आहे। सूर्य भगवानांनी सुद्धा आज लवकरच हजेरी लावली। पहाटे सुमधुर अशा गायनाने काकड आरती संपन्न झाली। यात्रेयंते ಇಂದು ತುಂಬಾ ಸಂತೋಷದಾಯಕ ದಿನ। ಸೂರ್ಯ ದೇವರು ಕೂಡ ಇಂದು ಮುಂಜಾನೆ ಕನಿಸಿಕೊಂಡರು। ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕಾಕಡ ಆರತಿ ಸುಮಧುರ ಗಾಯನದೊಂದಿಗೆ ಮುಕ್ತವಾಯಿತು। ಸದ್ಗುರುನಾಥ हाथ जोड़ी तो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दावो। षोडशोपचार पद्धतीने पूजन म्हणजेच त्यामध्ये 16 प्रकारच्या विधी केल्या जातात। आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, प्रदक्षिणा आणि नमस्कार, विसर्जन किंवा मंत्र पुष्पांजली आणि प्रार्थना। ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜಾ ವಿಧಾನವು 16 ವಿವಿಧ ಅರ್ಚನೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ। ಆವಾಹನೆ, ಆಸನ, ಪಾದ್ಯ, ಅರ್ಘ್ಯ, ಆಚಮನ, ಸ್ನಾನ, ಯಜ್ಞೋಪವೀತ, ಶುದ್ಧೀಕರಣ, ಅಭಿಷೇಕ, ಗಂಧ, ಹೂವುಗಳು, ಧೂಪ್, ದೀಪ್, ನೈವೇದ್ಯ, ತಾಂಬೂಲ, ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮತ್ತು ನಮಸ್ಕಾರ, ಮಂತ್ರಗಳು ಮತ್ತು ಹೂವುಗಳ ಮುಳುಗುವಿಕೆ ಅಥವಾ ಅರ್ಪಣೆ ಮತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು। पूजनानंतर
लगेचच धूप आरती करण्यात आली. सर्वच यात्रिकी धूप आरतीमध्ये सामील झाले होते. टाळांच्या आणि मृदुंगाच्या वादनाने सर्व परिसर दुमदुमला होता. ಪೂಜೆಯ ತಕ್ಷಣವೇ ಧೂಪ ಆರತಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಧೂಪ ಆರತಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡರು. ಇಡೀ ಪ್ರದೇಶವು ಟಾಳುಗಳು ಮತ್ತು ಮೃದಂಗಗಳ ಶಬ್ದದಿಂದ ತುಂಬಿತ್ತು. ज्या रथात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुकांना विराजित करण्यात येणार आहेत त्या रथाला सुंदर अशा रंगीबेरंगी फुलांनी, हिरव्या पानांनी सजवण्यात आले होते. त्याचबरोबर धूप आणि अगरबत्ती लावून रथातील पूर्ण वातावरण सुगंधित करण्यात आले होते. ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಬೇಕಿದ್ದ ರಥವನ್ನು ಸುಂದರವಾದ ವರ್ಣರಂಜಿತ ಹೂವುಗಳು ಮತ್ತು ಹಸಿರು ಎಲೆಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ರಥದೊಳಗಿನ ಸಂಪೂರ್ಣ ವಾತಾವರಣವು ಧೂಪ್ ಮತ್ತು ಧೂಪ ದ್ರವ್ಯಗಳಿಂದ सुगंधभरितವಾಗಿತ್ತು. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्धपादुकांना रथात विराजित करण्यात आले आणि यात्रा नाणीजच्या दिशेने निघाली. पूज्यपाद ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧಪಾದುಕೆಗಳನ್ನು ರಥದಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ನಾಣಿಜ ಕಡೆಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಆರಂಭವಾಯಿತು. आता श्री क्षेत्र नाणीज धाम फक्त 22 किलोमीटर अंतरावर आहे. आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. आज दिवाळीच्या सणातील मोठा दिवस तो म्हणजे लक्ष्मी पूजन आणि आपल्या सर्वांचे नारायण म्हणजेच अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा जन्मदिवस आहे. सर्व यात्रिकी वायुवेगाने नाणीज धामाकडे चालत आहेत. सर्वांनाच आता फक्त आणि फक्त पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या दर्शनाचीच ओढ लागली आहे. 500 ते 600 किलोमीटर आणि 24 दिवसांचा प्रवासातील सर्व क्षीण, त्रास, थकवा हे सगळे विसरून सर्व यात्रिकी नाणीज धामाकडे निघाले आहेत आणि पूज्यपाद रामानंदाचार्यजींना भेटणार आहेत. शिष्यांची आणि गुरूंची भेट म्हणजे केवळ 2 व्यक्तींची भेट नसून तो एक अनोखा आध्यात्मिक सोहळा असतो. ಈಗ
ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ನಾಣಿಸ್ ಧಾಮ್ ಕೇವಲ 22 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ಇಂದು ಹಾಲು ಸಕ್ಕರೆ ಯೋಗದ ದಿನ. ಇಂದು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ದೊಡ್ಡ ದಿನ. ಇಂದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಪೂಜೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸರ್ವಶಕ್ತ ನಾರಾಯಣ್ ಅನಂತ ಶ್ರೀ ವಿಭೂಷಿತ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಜನ್ಮದಿನ. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ನಾಣಿಸ್ ಧಾಮದ ಕಡೆಗೆ ವೇಗವಾಗಿ ಚಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಪೂಜ್ಯವಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯ 500 ರಿಂದ 600 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮತ್ತು 24 ದಿನಗಳ ಪ್ರಯಾಣದ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳು ಮತ್ತು ಆಯಾಸವನ್ನು ಮರೆತು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ನಾಣಿಸ್ ಧಾಮ ಕಡೆಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪೂಜ್ಯವಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲಿದ್ದಾರೆ. ಶಿಷ್ಯ ಮತ್ತು ಗುರುವಿನ ಭೇಟಿಯು ಕೇವಲ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಭೇಟಿಯಲ್ಲ, ಆದರೆ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಮಾರಂಭವಾಗಿದೆ. हॉटेल जिव्हाळा, कारंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी यात्रा अल्पोपहारासाठी पोहोचली आहे. यात्रेಯು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಸಂಗಮೇಶ್ವರ ತಾಲೂಕಿನ ರತ್ನಾಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ हॉटेल जिव्हाळा ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಲುಪಿದೆ. अल्पोपहाराच्या ठिकाणी अर्थातच पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने यजमानांच्या हस्ते पूजन करण्यात आले. हे पूजन रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे करण्यात आले. ಅಲ್ಪೋಪಹಾರ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪಂಚೋಪಚಾರ ವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅತಿಥಿಯರ ಕೈಯಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಯಿತು. ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ವೇದ संपन्न पुरोहिताರು नेरवेरिಸಿದ್ದಾರೆ. सर्व यात्रिकींना स्वादिष्ट आणि पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला. सर्व यात्रिकींनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अल्पोपहार ग्रहण केला. ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ರುಚಿಕರವಾದ ಮತ್ತು ಪೌಷ್ಟಿಕ ತಿಂಡಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರು ಬಹಳ ಶಿಸ್ತುಬದ್ಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಿಂಡಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡರು. आपल्या सर्वांचे लाडके दादाश्री परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी या अल्पोपहारासाठी अन्नदान केले आहे. ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ दादाश्री
ಪರಮಪೂಜ್ಯ ಕಾನಿಫನಾಥ್ ಮಹಾರಾಜರು ಈ ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಆಹಾರವನ್ನು ದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
पहारानंतर 5 किलोमीटर अंतरावर आपल्या सर्वांचे लाडके दादाश्री परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करून यात्रेचे नाणीज नगरीमध्ये स्वागत केले। त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले। अल्प पहारानंतर 5 किलोमीटर दूरದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ದಾದಾಶ್ರೀ ಪರಮಪೂಜ್ಯ ಕಾನಿಫನಾಥ್ ಮಹಾರಾಜರು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುವ ಮೂಲಕ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿದರು। ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಡ್ರಮ್ಸ್ ಧ್ವನಿಯೊಂದಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು। त्यानंतर नाथांचे माहेर येथे हे पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या पादुकांचे पूजन करून यात्रेचे स्वागत करण्यात आले। ಇದರ ನಂತರ ನಾಥಾಂಚೆ ಮಾಹೇರದಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುವ ಮೂಲಕ ಯಾತ್ರಿಕರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು। हरिद्वाराच्या ठिकाणी पुष्पवृष्टी करून आणि ढोल ताशाच्या वादनाने या तेलंगणा वसुंधरा पदयात्रेचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर गणेश मंदिराजवळ परत एकदा पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या दिव्य पादुकांचे पूजन करून स्वागत करण्यात आले। तेलंगणा वसुंधರಾ ಪದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಹರಿದ್ವಾರದಲ್ಲಿ ಪುಷ್ಪ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿ ಡ್ರಮ್ ಬರಿಸುವ ಮೂಲಕ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು। ಅದರ ನಂತರ ಗಣೇಶನ ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯರ ದಿವ್ಯ ಪಾದುಕಗಳನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು।
राम मंदिराजवळही पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले आणि पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या पादुका मुख्य मंदिरात विसावल्या. पूज्ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯರ ಸಿದ್ಧ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ರಾಮ ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಪೂಜಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯರ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಯಿತು. आज रात्री पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा 59वा वाढदिवस साजरा केला जाणार. हा डोळे दिपवणारा आणि महान मंगल असा जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तुम्ही सर्वजण नक्कीच आला असाल. चला तर मग आजचे हे महान मंगल सत्र इथेच संपवूया. जय सियाराम. ಇಂದು ರಾತ್ರಿ ಪೂಜ್ಯಪಾದ ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯಜಿಯವರ 59ನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುವುದು. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಈ ಆಕರ್ಷಕ ಮತ್ತು ಶುಭ ಜನ್ಮ ದಿನಚರಿಯನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಅನುಭವಿಸಲು ಬಂದಿರಬೇಕು. ಇಂದಿನ ಶುಭ ಅಧಿವೇಶನವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಜೈ ಸಿಯಾರಾಮ್.